अरे जुन्या प्यामध्ये फेकून आला म्हणे कुशाल होऊन हाजी अरे दादा माझे हजरे राजे दादा माझे हजरे राजे पिलू पिवातून बाहेर निघालं पिलू पिवातून बाहेर निघालं बाबा पिलू पिवातून बाहेर निघालं हे हुमर बाबा मानून येतो असं येईन कुंभार पाहून रडू लागला वरी जन्मला ह्यान हाजी दादा माझे हजरे राजी दादा माझे हजरे राजी आणि पिलो बायको कुंभारला बोलू लागली बायको कुंभारला सांगू लागली आणि बायको बायकोला बोलू लागला बाबा कुंभार बायकोला बोलू लागला कसं करा या गोष्टीला मग काय म्हणते महाराज बाई कुंभारी आम्ही भल्ल्या पाट उठून आम्ही दोघं पळून आम्ही भल्ल्या पाट उठून आम्ही दोघं पळून आपल्याला त्याला अवकाळ तर खाऊ गाडगा भरून हाजी आणि दादा माझे हजरे राजी अहो दादा माझे हजरे राजी कुंभारी बेत केले मला अरे बेत करून निघून चालले बाबा बेत करून निघून चालले त्याला धरलं गस्तीवाल्यानं त्याला धरलं गस्तीवाल्यानं कोण कुठले कुठं राहणारा कुठं जाता पळून हाजी दादा माझे हजरे राजी दादा माझे हजरे राजी कुंभार काय म्हणतो महाराज ऐ तो सोमवारी गेल्यानो ऐ तो सोमवारी गेल्यानो गाडी नाही म्हणजे हळदली त्याला गंड पिल्लू झालं हे गाडी माझी हळदली त्याला गंड पिल्लू झालं त्याला आणून पुसाव राजा खरं सांगतो कोण हाजी दादा माझे हजरे राजी दादा माझे हजरे राजी हो वहिनी तुम्ही बसावं लागत आणि एक म्हणता दोन जवान बाबा एक म्हणता दोन जवान गेले कुंभाराच्या वाड्याला गेले कुंभाराच्या वाड्याला ताव बांधून घेऊन आले गाढवाच्या पिल्ल्याला हाजी दादा माझे हजरे राजी दादा माझे हजरे राजी पिल्ल्याला पुसतो राजा फार खुशीनं पिल्ल्याला पुसतो राजा फार खुशीनं ओटातली गोट सांगून पिल्लू काय म्हणतात तुझ्या महाडीवर चालले का तुझी पदमीनं तुझ्या महाडीवर चालले का तुझी पदमीनं मला विधाव करून मला विधाव करून अरे जसं वचन भाग दिलास तसं करून लग्न हाजी आणि दादा माझे हजरे राजी दादा माझे हजरे राजी एवढा शब्द ऐकून राजा पडा वरतून एवढा शब्द ऐकून राजा पडा वरतून याला समजावितो प्रधान त्याला समजावितो प्रधान जरा धीर धरा म्हणून त्याचं तोंड फोडतो भल्ल खोड घालून हाजी दादा माझे हजरे राजी दादा माझे हजरे राजी प्रधान पिल्ल्याला बोलू लागला प्रधान पिल्ल्याला सांगू लागला बाबा प्रधान पिल्ल्याला बोलू लागला कबूल हो रे आमच्या गोष्टीला आम्ही मुलगी देऊ रे तुला कबूल हो रे आमच्या गोष्टीला आम्ही मुलगी देऊ रे तुला उजली होतली सात येडे
उजरी होतानी सात येडे बाबा उजरी होतानी सात येडे सातावर काळ बांधून चांदील कोंड पित्तळ सोन चांदील कोंड पित्तळ सोन सोन्याच्या ये दोन येशी वरी कळस लावून हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी अरे पिलू कबलून निघून चाललं बाबा पिलू कबलून निघून चाललं त्याने निद्र उदास होऊन महादेव स्वप्नात येऊन महादेव स्वप्नात येऊन उजनी होतानी सात येडे घाल बाबा म्हणून हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी पिल्ल्याने काय केलं महाराज अरे उजनी भोवताली सात येडे बाबा उजनी भोवताली सात येडे पिल्ल्याने घातलं जाऊन चांदील कोंड पित्तळ सोन चांदील कोंड पित्तळ सोन सोन्याच्या ये दोन येशी वरी कळस लावून हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी पूर्णांत काय अरे दिवस निघाला राजा पुराण बाबा दिवस निघाला राजा पुराण पाहता तगडे जाऊन पाहता तगडे जाऊन काय करावं गडे हमीरे पुरीचं खोड रक्षण हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी अंगणा बाहेर घातले मांडव दारा बाहेर घातले मांडव बाबा दारा बाहेर घातले मांडव चार लोक जमावून उरीला हळद लावून चार लोक जमावून उरीला हळद लावून गाढवाला कुंकू बडवून गाढवाला कुंकू बडवून सोनेरी मकर बांधून सोनेरी मकर बांधून अरे देवकरा चला सुन विसरता लगीन नवरा नाही म्हणून दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी अक्षयला पण लागून गेलं हिनं अक्षयला पण लागून गेलं हिनं ह्याची मायर ती लावाय नाही म्हणून हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी त्या दिवशी वीरभद्र देवाने त्या दिवशी वीरभद्र देवाने बाबा त्या दिवशी वीरभद्र देवाने गाढवाच्या कातड्यातून माडीवर गेला चालू ना गाढवाच्या कातड्यातून माडीवर गेला चालून आपल्या बायकोला बोलू लागला काळ केवढा मानून हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी आतरी काय मिळा बोलू लागली अगं बायको मित्र गाडवाला करून घेतलं मित्र माणसाचा आवाज आहे आतरी काय मिळा बोलू लागली बाबा आतरी सुंदरा बोलू लागली तुम्ही हवं कोटले कोण तुम्ही जल्दी जावा ही तुन अरे माझ्या बापाला गोष्ट का तर शिर दिल बडवून हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी वीरभद्र म्हणे तुझा मी नवरा वीरभद्र म्हणे तुझा मी नवरा बाबा वीरभद्र म्हणे तुझा मी नवरा गाढवाच्या कातड्यातून मांडीवर आलं चालून गाढवाच्या कातड्यातून
महाडीवर आलो चालून लबाड म्हणे सर बघ कातडा हातामध्ये घेऊन हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी कवाड काढून आत घेतली बाईनं कवाड काढून आत घेतली आहो कोणी उडून आत घेतली शिवाय रांधून सव्वाशे रसाकर घालून भंडी असली तूप घालून दोघं केले भोजन तो प्रेमान दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी अहो अन्न संगून 2-3 महिने बाबा अंग संगून 2-4 महिने बाबा अंग संगून 2-3 महिने नारळ झाली अशी गरमीनं दिवस निघाला खाली उतरून बसतो गाडा होऊन हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी प्रधानाचे लेख मनात फाती जुरून प्रधानाचे लेख मनात फाती जुरून हिन नवऱ्या वाचून कशी झाली गरमीना आता फातेबाई जाऊन गाडवाच्या चिपाटामध्ये बशील पोन हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी त्या दिवशी वीरभद्रदेवाने गाडवाच्या कातड्यातून गाडीवर गेला चालून डोळे भरून तवा पाहिली प्रधानाचे लेकेन हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी अगो मागो प्रधानाचे लेक घराकडे गेली उरसून तिने बी उरसून झोपली मला प्रधानाचे लेक घराकडे गेली उरसून बसली उद्या सोहून माहिती काय झालं भाई बाप येतो काय झालं राजाच्या लेकीन घेतली गाडव करून मला बिडावं करून मनुष्याला दिलो तर घात माझ्या जीवाला हाजी दादा माझ्या रजिराजी दादा माझ्या रजिराजी अंगणा बाहेर गाठले मांडव दारा बाहेर गाठले मांडव बाबा दारा बाहेर गाठले मांडव 4 लोक जमावून उरीला हळद लावून गाडवाला कुंकू वाढवून सोनेरी मकर बांधून अरे देवकराचा लासून दिसत लई नवरा नाही म्हणून हाजी बाई भाडीवर चिंता करती प्रधानाची लेख बाई माडीवर चिंता करती बाई नवरा नाही ग मला शेमाल सुना दिसून आला बाई नवरा नाही ग मला शेमाल सुना दिसून आला बापले गजीने जरे गजली महादेव मडीर माले हाजी थांबा ए त्याचा माय
त्या दिवशी वीरभद्र देवाने त्या दिवशी वीरभद्र देवाने गाढवाच्या कातड्यातून माडीवर गेला चालून वरदानाच्या एकीकडे मारा माडीवर गेला चालून आपल्या बाजूला बोलू लागला काळकवाड मानून हाजी दादा माझ्या रजराजी दादा माझ्या रजराजी वरदानाची काय केली मारा कोड काढून आत घेतली कोंडी उघडून आत घेतली बाबा कवड काढून आत घेतली ऊन शहरांदून ऊन शहरांदून सव्वाशेर साखर घालून घडियाळी तूप घालून दोघं केले भोजन तो प्रेमान हाजी प्रधानाची लेख मनात भात जोरून प्रधानाची लेख मनात भात जोरून माझ्या नवऱ्या वाचून कोणी नाही देखना या जगाला जावं मरण या जगाला जावं मरण गाढवाच्या कातडी दिली तू लावून हाजी गाढवाच्या कातड्याचा धुर सर्ज जाऊन महादेवाने घेतलं वळखून मी मानवी पाठवून थोडीला सांगतो जाऊन विक्रम राजा होईल धाकटीला सांगतो जाऊन अधोगती जन्म होईल अधोगती जन्म होईल विमानात वरले जाऊन आता जातो स्वर्गाला घ्यावं माझं दर्शन